वाशिम शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं देपूळ गाव, या गावातील सर्वच शेतकरी पारंपरिक पद्धतीनं सोयाबीन आणि कापसाची शेती करतात. मात्र ही शेती परवडत नसल्यानं अनिल गंगावणे यांनी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलं. सुरुवातीला त्यांनी 5 म्हशी विकत घेऊन व्यवसाय सुरू केला. मात्र योग्य व्यवस्थापन नसल्यानं त्यातून त्यांना फारसा फायदा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी म्हशींची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. युनियन बँकेकडून 4 लाख कर्ज घेऊन हा व्यवसाय 12 म्हशींपर्यंत नेला. यात नाबार्डचे 2 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. व्यवस्थापन नव्हतं, म्हणजे व्यवस्थित चारा, व्यवस्थित त्याला बसण्याची जागा, सोय. मग आणि आमची स्वतःची आर्थिक बाजू प्रबळ नसल्यामुळं काय करावं, समजा धंदा वाढवायचा तर कसा वाढवायचा. युनियन बँकेत गेलो, राहुल सर पुढे हा प्रश्न मांडला, त्याचं मार्गदर्शन घेतलं. त्याने सांगितलं मी मदत करतो. मग नाबार्ड मार्फत राहुल सरांनी युनियन बँकेत 10 म्हशीच्या युनिटची एक मला लोन पास करून दिली आणि त्यांच्या मार्फत आम्ही राहुल सरच्या सल्ल्याने 10 म्हशी घेतली आणि हे कोठा बांधला. कोठ्याचं संगोपन, कोठा याच्यासाठी आवश्यक आहे की जर कोठा असताना आम्ही कमीत कमी माणसावर, समजा 2 माणसं जरी असले तरी चारा, पाणी, हौद, समजा सर्व व्यवस्था जागेवर असल्याच्यानंतर त्या म्हणजे म्हशीचं संगोपन वेळेवर आणि व्यवस्थित होते. सुरुवातीला 90 लिटर दूध मिळायचं. वाशिम शहरात 40 रुपये लिटर प्रमाणे दुधाची विक्री करण्यात येत असे. मात्र गंगावणे यांचं गाव वाशिमपासून दूर असल्यामुळं दूध विक्री करण्यात अडचणी येऊ लागल्या. मग त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना दुधाऐवजी पनीर विक्री करण्याचा सल्ला दिला. पनीर बनवण्याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी पनीरची विक्री करण्यास सुरुवात केली. 90 लिटर दूध ज्यावेळेस आमचं निघायचं तर 50 लिटरचं आम्ही पनीर बनवत होतो आणि 40 लिटर हॉटेलमध्ये पाठवत होतो. आता सध्या माझ्यावर 50 लिटर दूध आहे, तर 25 लिटरचा पनीर बनवतो आम्ही 4 किलो आणि 25 लिटर वाशिमला हॉटेलला पाठवतो. पनीर बनवण्यासाठी कोणताच खर्च येत नाही, तसंच वेळही जास्त लागत नाही. 15 ते 20 मिनिटात पनीर तयार होतं. घरगुती चुलीवर दुधाला उकळी येईपर्यंत तापवण्यात येतं. त्यानंतर तुरटी आणि ताकाचा वापर करून पनीर तयार करण्यात येतं. 6 लिटर दुधापासून 1 किलो पनीर तयार होतं. पनीरची विक्री प्रति किलो 260 रुपयानं करण्यात येते. गंगावणे यांना या व्यवसायात त्यांच्या पत्नीचीही मदत मिळते. थोडंसं इंधन लागते, थोडं दूध तापवलं की गिरायकी पण चांगली येते व्यवस्थिशीर. आणि स्वतः म्हणजे आम्ही गिरायकाच्या जर याच्यात निघता म्हणजे करू शकतो पनीर ते आणि बनवून देऊ शकतो. सध्या म्हशी माझावर असल्यानं दररोज 50 लिटर दूध मिळतंय. 50 लिटर दुधापैकी 25 लिटर दुधाचं पनीर तयार करण्यात येतं, तर उर्वरित 25 लिटर दुधाची विक्री करण्यात येते. 1200 रुपयांचा खर्च वजा जाता त्यांना महिन्याकाठी 27,000 रुपयांचं उत्पन्न मिळतंय. आमच्यावर 50 लिटर दूध असल्यामुळं मिनिमम समजा पनीर 4 किलो आम्ही पनीर बनवतो तर 1040 पर्यंत समजा पनीरचे पैसे आम्हाला पनीरचे येतात आणि 1000 रुपये जे दूध हॉटेल येतं त्याचे 1000 रुपये येतात. असं आम्हाला 2000 रुपये समजा रोजचा आमचा इन्कम सोर्स आहे. आणि त्यामध्ये ढेप आणि गड्याचा खर्च या दोन्ही मिळून जवळपास 1100-1200 रुपये आमचे खर्चात जातात आणि 800 ते 900 रुपये रोज आम्हाला दोघांनी पक्क्यात उरते. मोठ्या कंपन्यांना पनीरची 320 रुपये दरानं विक्री करण्यात येते. या उलट गंगावणं चांगल्या दर्जाचं पनीर ग्राहकांसमोर तयार करून देत असल्यानं पनीरला चांगली मागणी आहे. गंगावणं दररोज घर बसल्या 4 किलो पनीरची विक्री करतात. चांगल्या दर्जाचं पनीर मिळत असल्यानं ग्राहकही समाधानी आहेत. ते पनीर अत्यंत चांगलं आहे आणि आमच्या समोर ते पनीर बनवून देतात. नेहमी आम्ही त्यांच्याजवळून पनीर घेऊन जातो आणि वाशिमपेक्षा कमी दरानं ते पनीर देतात. दुग्ध व्यवसाय करत असताना त्यांना दुधाच्या ज्या अडचणी आलेल्या होत्या वाशिमला ने आण करण्याच्या, त्याच्यावर त्यांनी मात करून पनीरचा उद्योग घरच्या घरी सुरू केला आणि अत्यंत स्वस्त दरात 260 रुपये किलो प्रमाणे ते पनीर देतात आणि आमच्या गावचे बरेच कास्तकारसुद्धा हे पनीर घेऊन जातात. दूध व्यवसायामुळे शेणखत मिळतं. शेणखतामुळे जमिनीचा पोतही सुधारलाय. गंगावण यांना 13 म्हशींपासून चांगलं कुजलेलं 50 ट्रॉली एवढं शेणखत मिळतं. शेणखतामुळे त्यांना शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर करावा लागत नाही. यावर्षी विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे मात्र सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी एकरी 2 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवलंय.
मात्र गंगावणे यांनी शेणखताचा वापर केल्यानं त्यांना एकरी 7 क्विंटल सोयाबीन मिळतं. शेणखत आहे, हे शेणखत आमचं दुप्पट तिप्पट न वाढलं आणि ते शेणखत कमीत कमी समजा 12-13 म्हशीचं एका वर्षाचं जवळपास आमच्याजवळ 50 टाल्या खत तयार झालं. त्या खतामुळं रासायनिक खत विकत आणून आमच्या शेतीत टाकण्याची आम्हाला गरजच राहिली नाही. आम्ही या शेणखतावरच आमची जमीन पूर्ण पिकवतो आणि एकदम शेणखतावर चांगल्या दर्जाचं उत्पन्न मिळायला लागलं. त्याच्यापासून म्हणजे शेती दुधापासून आर्थिक बाजूही आमची जरा मजबूत झाली आणि शेणापासून शेतीची परत सुधारली आणि शेतीमधून येणाऱ्या उत्पन्नामुळं तीही आमची आर्थिक बाजू मजबूत झाली. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. अनिल गंगावण यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही दूध व्यवसायाची कास धरावी. दुधापासून पनीर, तूप, खवा तयार करून विक्री केल्यास त्यांनाही शाश्वत उत्पन्न मिळेल. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.